कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो साहेब, आमचा सूर्य निर्दोष आहे, कोर्टात कशाला जायला पाहिजे? आपण शाळेत जाऊन का नाही ते कॅमेरे सगळे चेक करूया, सगळं खरं खोटं कळेल। ते करूच आपण, तुम्ही सगळे शांत व्हा, आतमध्ये आपण बोलूया। या आतमध्ये। चिरंजीव, सीसीटीव्ही बंद केले होते ना? काय विचारलं आम्ही? डॅडी राहून गेले माझ्याकडे। चिरंजीव, तुम्हाला किती वेळा सांगितलंय नीट ज्ञान करून काम करत जा। तुम्ही काय स्वतःला जादूगार समजता काय? हे कांड करताना तुम्ही लोकांना दिसणार नाही असं वाटलं तुम्हाला? हे काम धड करता येत नाही तुम्हाला। आता ते सीसीटीव्ही फुटेज कोणी चेक केलं तर केवढ्यात पडल ते? आपण सूर्याला संपायला निघालो होतो, आपण संपू ना। डॅडी चूक झाली माझ्याकडनं, आता काय करायचं? आंबा, आम्हाला विचार करू द्या। अहो साहेब, अहो सूर्य आमचा निर्दोष आहे, पण पहिल्यांदा आपण त्या शाळेतले सीसीटीव्ही फुटेज आपण चेक करूया, आपल्याला खरं खोटं सगळं कळेल। सूर्य आमचा निर्दोष आहे हो। हे बघा, इतक्या रात्री या गोष्टी होऊ शकत नाहीत, त्यासाठी आम्हाला शाळेची परमिशन घ्यावी लागेल, त्यानंतरच ते चेक करता येतील। सूर्याला मारायला गावाबाहेरची लोक आली होती, तीच ह्या सगळ्याच्या माग असणार। वय वय, ती माणसं कुठं आली होती, कोण होती, त्यांनी सूर्याला का मारले ह्याची चौकशी झाली पाहिजे। साहेब, आमच्या सूर्याला सोडा। नाही चिरंजीव, ही धोक्याची घंटा आहे, आपल्याला माघार घ्यावी लागणार, माघार घ्यावी लागणार। ते करूच, पण सूर्याला असं सोडता येणार नाही, त्यासाठी जामीन भरावा लागेल। किती भरायचा जामीन? 50,000 आहे का इथं जामीन द्यायला कोण तयार? साहेब, मी तयार आहे। मी पण आहे तयार। हो, मी पण देईन जामीन। होय होय, मी पण आहे। आणि मीच का म्हण, समजा गाव सूर्याच्या मागे उभे, आम्ही समधे जामीन देऊ। होय सर। आम्ही जिवंत आहोत अजून। सूर्यकांतराव आमचे जावई आहेत, आणि ते किती चांगले या अख्ख्या पंचक्रोशीला माहिती आहे। त्यांच्यासाठी 50,000च काय, 50 लाख बी जामीन द्यायला लागले तरी आम्ही मागं पुढं बघणार नाही। सांग, कुठं सही करायची? डॅडी जाऊ बापू, राहू असू। सूर्या, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।